नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर तुमच्या घरात पण असं कोणी आहे का की जे अंड्यातलं पिवळं म्हणजे जे एग योग असतं ते खात नाही? तर अशांसाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कारण की ह्याच्यामध्ये आपण त्याचा असा वापर करणार आहे की ज्यामुळे भाजी टेस्टी पण होईल आणि ते सर्व खातीलही, त्यांना ते कळणारही नाही की त्यामध्ये तुम्ही अंड्यातील पिवळा गर घातलेला आहे. तर सर्वात पहिले इकडे कांदा टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि कांदा टमाटा मस्तपैकी असा बारीक शिजल्यानंतर आपण त्यामध्ये अंड्यातील जो पिवळा भाग असतो तो आपण असं स्मॅश करून घालणार आहोत आणि हे असं एकदम म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं असं कोरडं झालं त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी तुम्ही गरमही टाकू शकतात किंवा थंडही टाकू शकतात. त्यानंतर उकडलेले अंडे असं कट करून बारीक बारीक ह्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. तर ही इतकी अप्रतिम रेसिपी आहे ना, तुम्ही कधीही ट्राय करा, इतकी टेस्टी होते. खूपच सिंपल सामान आहे, ह्याचे इन्ग्रेडियंट्स आहेत पण खूपच टेस्टी होतं. त्यानंतर ह्याच्या वर आपण असं एक हाफ फ्राय करून घालणार आहोत, हे पण खूप टेस्टी लागतं. तर यावर मी वर मस्तपैकी तिखट मीठ घालून घेतलेलं आहे, हळद वगैरे आणि काही मसाले. तर तुम्हाला हे जर थोडंसं असं कच्चा आवडत असेल तर तुम्ही असंच ह्याला घालू शकता त्या भाजीवर, किंवा मी थोडंसं शिजवून घेतलेलं आहे कारण की मला कच्चं नाही आवडत. तर इतकं अप्रतिम ह्याचं चव लागतं. तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.